थरार भाग 3 अंतिम भाग. मागील भागात आपण बघितलं की योगेशला आता डोळे पण उघडता येत नव्हते. काय झालं असेल योगेश बरोबर बघू या भागात. जंगलातील ते वातावरण धुरकट वासाबरोबर आता थंड झालं होतं. योगेश थंडीने कुडकुडू लागला. त्याचे दात दातखिळी बसल्यासारखे एकमेकांवर घट्ट बसले होते. त्याचे दात थंडीने हलत नव्हते, पण त्याचा कडकड कडकड असा आवाज येत होता. आपल्याला काय झालं हेच योगेशला कळत नव्हतं. तेव्हा मला कोणतं जाडके अडकवून ठेवलं रे, माझ्या घरी जाऊ दे रे, तेव्हा सोडव यातून. योगेश हे मनात म्हणतच होता की असा आवाज यायला लागला. त्या आवाजाने तर योगेशची बोबडी चोळली. त्याचे हातपाय हलत नव्हते, डोळे उघडत नव्हते, आता तर तोंडही उघडता येत नव्हतं. हे लक्षात आल्यावर तो योगेश प्रचंड घाबरला. मनातल्या मनात सतत रामनाम जप चालू होता. केव्हा तरी त्याची शुद्ध हरपली. योगेशला जोरजोरात हलवून एकजण विचारत होते, ओ पाहुणं, काय झालं, डोळे उघडा की बाई. बऱ्याच वेळाने योगेशच्या मेंदूला काहीतरी जाणवलं. कोणीतरी आपलं शरीर हलवतं असं लक्षात आलं. त्याने डोळे उघडायचा प्रयत्न केला तर चक्क तो डोळे उघडू शकला. डोळे उघडता आले म्हणून त्याला खूप आनंद झाला. त्याने घाबरत घाबरत रामनामाचा जप करत बाजूला वळून बघितले तर 2 माणसं त्याला विचारत होती, पाहुणं, असं का जंगलाच्या वाटेवर पडलं. हळूहळू योगेशने झालेला प्रकार सांगितला. दोघांच्याही लक्षात आलं. मान डोलावत त्यातील एक जण म्हणाला, पाहुणं, काल अमावस्या होती, तुम्ही बरे गेला जंगलाच्या दिशेने. दोघांमधील एक जण म्हणाला, शॉर्टकट म्हणून गेलो हो, तर भलत्याच संकटात सापडलो. योगेशचा चेहरा रडवेला झाला. तुम्ही वाचले कसे? काही श्लोक बीक म्हणत होता की काय? हो, मी श्रीराम जयराम जय जयराम असं सारखं म्हणत होतो. योगेशला आवाज पण गळून गेला होता, इतका थकला होता. म्हणूनच वाचले तुम्ही, रामनामाचा महिमा असाच आहे. दुसरा म्हणाला, पाहुलं, जरा आमच्या घराला चला, वाईट चहा प्या, नाश्ता वगैरे करा, मग हम रस्त्याने जा. पहिला म्हणाला. योगेश बावळटासारखं त्या दोघांकडे आळीपाळीने बघत होता. त्या दोघांच्या लक्षात आलं की योगेशचा मेंदू काही कामच करत नाही आहे. ओ पाहुणं, ऐका आमचं. दुसरा म्हणाला. योगेशने जमिनीवरून उठण्याचा प्रयत्न केला, पण योगेशला जमिनीवरून उठता येत नव्हतं. त्या दोघांनी हळूहळू योगेशला हाताला धरून उभं केलं. योगेशच्या अंगात चालणं इतकंही त्राण नव्हतं. दोघांनी योगेशला दोन्ही बाजूला धरून हळूहळू घराजवळ आणलं. हे घर पहिल्या माणसाचं होतं. त्याने बायकोला हाक मारली, सुभद्रे, बाहेर ये, पाहुणं आलंय. सुभद्रा बाहेर आली. अनोळखी माणसाला बघून तिला काही बोध झाला नाही. मग पहिल्या माणसाने कालची सगळी हकीकत बायकोला सांगितली. जा सुभद्रे, चाय कर जरा, पहिला माणूस बायकोला म्हणाला. सुभद्रा चहा करायला आत गेली. बाहेर खाटेवर योगेशला त्यांनी बसवलं. सुभद्राने चहा आणला. चहाची कप्पशी हातात पकडण्याची शक्ती पण योगेशमध्ये नव्हती. त्या पहिल्या माणसाने योगेशला चहा पाजला. सुभद्रेनं पोहे केले होते, तेही त्या माणसाने योगेशला भरवले. चहा प्यायल्यावर योगेशच्या अंगात थरथरी आली. पोहे खाल्ल्यामुळे योगेशला खूपच फ्रेश वाटलं. चहा नाश्ता झाल्यावर योगेशच्या डोळ्यावर झोप रेंगाळू लागली. पाहुणं, जरा वेळ निवांत इथंच झोपा, आता घाबरायचं काही कारण नाही. पाहुणं, जरा वेळ निवांत झोपा, आता घाबरायचं काही कारण नाही. तुम्ही झोपा, आम्ही दोघं तोवर वावरात जाऊन येतो. योगेशने कठपुतळीप्रमाणे मान हलवली. त्याच्या डोक्यात तो माणूस जे काही बोलला ते काहीच शिरलं नाही. योगेशला गाढ झोप लागली. ज्याच्या घरी योगेश झोपला होता त्याने बायकोला योगेशकडे लक्ष देण्यास सांगितलं. तो उठला की मला बोलावणं धाड असं सांगून तो आपल्या शेतात गेला. तो दुसरा माणूसही त्याच्या कामाने गेला. बऱ्याच वेळाने योगेशला जाग आली. आता त्याला पहिल्यासारखं छान वाटत होतं. त्याने इकडे तिकडे बघितलं की मगाची माणसं कुठे दिसली नाही. तेवढ्यात सुभद्रा घरातून बाहेर आली. पाहुणं, पेस लागतंय ना आता? हो, योगेश म्हणाला. हे दोघं कुठे गेले? योगेशने विचारलं. तुम्ही झोपला होता म्हणून ते गेले शेतात, त्यांना सांगावं धाडते आता. तुम्ही आरामात बसा, चा करते मी. ए शंकर्या, जाय व जरा शेतावर. पाहुणं म्हणून उठलं म्हणा, सांगतो त्यांना. आणि बोलव ना. सुभद्रेनं ओरडून शेजारी
शंकर काम करत होता त्याला सांगितलं. काकाजी कुठं गेले? शंकरने विचारलं. अरे शेतात गेले. त्यांना सांग पाहुणं उठलं घरी या. धावत पळत जाय बापू. सुभद्रेने घाईघाईने शंकराला शेतात पिटाळलं. थोड्याच वेळात तो पहिला माणूस घरी आला. पाहुणं कसं वाटत आहे? झोप झाली? बेस लागतं ना? हो तुमची कृपा म्हणून मी सावरलो, योगेश म्हणाला. माझी कृपा नव्ह, त्या रामनामाची कृपा होय. आता बेन घरला जावा. मेन रोडवर तुम्हाला सोडून देतो. एस टी आली की जावा घरला. एक गोष्ट सांगा, रात्र झाली होती तर देवळात काऊन नाही थांबला? रात्रीच्या टायमाला जंगलापाशी कशाला गेले? माहिती नाही का गेलो. कदाचित हा अनुभव घ्यायचा होता म्हणून बुद्धी झाली असेल. आपण इतकं बोललो पण तुमचं नाव नाही मला सांगितलं, योगेश म्हणाला. मी धनाजी. तो माझा मित्र रावजी. आम्ही दोघं आपापल्या कामाने चाललो होतो तर जंगलाच्या बाहेर तुम्ही पडलेले दिसला. आम्हाला कळलं काय झालं ते. योगेशने मनापासून त्या लोकांचे आभार मानले. धनाजी योगेशला आपल्या सायकलवरून मेन रोडपर्यंत सोडायला गेला. त्यानंतर योगेश कधीही जंगलाच्या वाटेला गेला नाही. आज त्या वाळक्या झाडाने योगेशला भूतकाळात डोकावण्यास भाग पाडलं. योगेश अजून त्याच तंद्रीत होता. कोणीतरी त्याला गदगद हलवले. साहेब, जेवणासाठी गाडी थांबली आहे. सगळे उतरले. तुम्हाला बरं वाटत नाही का? कंडक्टरने खूप आस्थेने योगेशला विचारलं. त्याच्या आवाजाने योगेश भानावर आला. नाही मी ठीक आहे. जरा विचारात हरवलो होतो. उतरतो मी. एवढं बोलून कंडक्टरच्या पाठोपाठ योगेशही खाली उतरला. योगेशने कपाळावर आलेला घाम पुसला आणि जेवणाची ऑर्डर दिली.